त्यानं यवतमाळ जिल्ह्याच्या साधारणतः 35 शेतकऱ्यांना बियाणं देऊन या कंपनीचा प्लॉट लावण्यास सांगितलं। मात्र हे बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मका उत्पादक शेतकरी आहेत जे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत। काय नेमका हा प्रयोग या कंपनीचा होता आणि तुम्हाला काय आमिष दिलं होतं आणि तुमचं काय नुकसान झालेलं आहे? आमचं नुकसान उत्पादनाचं झालं आहे। आमिष म्हणजे आम्ही सगळा खर्च करू, बियाणं आम्ही फुकट देऊ आणि तुम्ही उत्पादन घ्या, खर्च आम्ही करू आणि तुमचं 2,500 रुपये क्विंटलनं ते आम्ही विकत घेऊन जाऊ। परंतु असं झालं का ते बियाणं लावलं ते कंस आहे, कंसांना दाणेच नाही आहे, म्हणजे आमचं उत्पादन टोटली गेलं। खर्च आम्ही जो केला कंपनी करणार होती, पण आम्ही तो केला आणि आमचा खर्चही गेला आणि उत्पन्नही गेलं। त्यामुळे आमचं आर्थिक मोठं फार नुकसान झालेलं आहे। काय काय शेतकऱ्यांना नुकसान या संपूर्ण संदर्भात झालं? किती नुकसान शेतकऱ्यांना? 35 शेतकऱ्यांनी 120 हेक्टरवर हे लावलेलं आहेत। जवळपास 2.5 हेक्टर जरी म्हटलं तरी एका एकरला जवळपास 50 क्विंटल व्हायला पाहिजे। 40 ते 50 क्विंटलच्या हिशोबाने व्हायला पाहिजे। तसं एक शेतकऱ्याचं 80,000 ते 90 म्हणजे 1 लाखापर्यंत एका शेतकऱ्याचं नुकसान झालं। हे शेतकऱ्याचं नुकसान या कंडिशनला तरी व्हायला नाही पाहिजे होतं। या कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। अच्छा, कशा पद्धतीनं ही कंपनी तुमच्यापर्यंत आली आणि काय सांगितलं? तो जो हा होता आपला काय नाव आहे त्याचं, शिवप्रसाद तिके म्हणून आहे, वाशिम तिकेचा, पार्टी तिकेचा, वाशिम जिल्ह्यातला। तो आमच्याकडे वारंवार यायचा, भेटी करायचा, कास्तकाराशी भेटी घालून द्या या संदर्भात यांना आमिष द्यायचा। आम्ही तुम्हाला मकाचं बियाणं फ्री देऊ, 2500 रुपये क्विंटलनं तुमच्यापासून आम्ही असे मके म्हणजे पाला सोडलेले कंस 2500 रुपये क्विंटलनं विकत घेऊ। त्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं त्यांच्या याच्यामध्ये आले, आशेमध्ये आले की नाही बाबा चांगल्या पद्धतीनं कंपनी इथं कार्यक्रम राबवणार आहे। आणि त्यांनी सर्वात मोठं एक असं आमिष दिलं होतं, जर समजा कदाचित उद्या जर कंपनीनं माल नेला नाही तर सगळं खर्च तर आम्हीच करणार आहोत, त्यामुळे तुमचं काय बिघडणार आहे, तुम्ही लावा। तर जर तुम्हाला नैसर्गिक आपत्ती आली तर एकरी 50,000 रुपये आम्ही मदत देऊ। तर भाऊंनी हा मुद्दा उपस्थित केला होता, अरुण भाऊंनी आम्हाला ॲग्रीमेंट करून द्या। तर त्यांनी त्या मुद्द्यावर अशी खोड तयार केली, जर समजा आम्ही जर तुमचा माल जर नेला नाही तर तुमचं काय बिघडणार, खर्च तर आम्हीच करतो। म्हणून लोकांनी ते ॲग्रीमेंट न करता त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्यावर भोवले आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ते कंपनी माल न्यायला तयार नाही, इथं व्हिजिट करायला तयार नाही। साधारणतः 2 महिन्यापासून ते 3 महिन्यापासून आम्ही त्यांना कंटिन्यू फोन करतो आहे, परंतु ते एकाही फोनला रिस्पॉन्स देत नाही, फोन उचलत नाही। त्यामुळे शेतकरी आता वैतागून हे सगळे आम्ही एका ठिकाणी येऊन काल आमदार संजय भाऊ राठोड यांना आम्ही काल पालकमंत्री या नात्यानं त्यांना एक निवेदन दिलं, त्यानंतर कलेक्टर साहेबांना दिलं। कायदेशीर कारवाई जी आहे ती या कंपनीवर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। एक जर पाहिलं तर एका दाण्यातून 10 कंस तयार होतात, मात्र या 10 कंसांमध्ये एकही दाणा नाही, अशी फसवणूक जी आहे ती या शेतकऱ्यांची, मका उत्पादक शेतकऱ्यांची जी आहे ती या कंपनीकडून करण्यात आलेली आहे। या संपूर्ण कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।